सौंदर्य हे अगदी ईश्वरासारखं असतं. ईश्वर ज्याप्रमाणे चराचरात असतो त्याप्रमाणेच सौंदर्यसुद्धा चराचरामध्ये असतं. ते फक्त आपण जिथे राहतो त्या ठिकाणाहून आपल्याला पाहता आलं पाहिजे. सौंदर्य पाहण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जाण्याची गरज नसते. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी निश्चितच जावं. पण ज्या ठिकाणी अशा प्रकारचं सौंदर्य निर्माण झालं आहे त्या सौंदर्याचा आनंद आपण घेतलाच पाहिजे. आज बीड शहरामध्ये ऊन असताना पाऊस पडू लागला आणि आकाशातून चांदीच्या धारा बरसतायत असं वाटू लागलं. आणि बघता बघता खंडेश्वरीमध्ये एक इंद्रधनुष्य निर्माण झालं आणि सौंदर्याने एक नवरंगी गजरा ल्याला की काय असं वाटू लागलं. ही हिरवी झाडी, हे सौंदर्य, हे निळं आकाश पाहिल्यानंतर आपलं ही बीड शहर खूप सौंदर्यसंपन्न आहे. आणि मित्रांनो, हे सगळं पाहत असतानाच अचानक लक्ष गेलं ते मावळणाऱ्या सूर्याकडे. जो सूर्य दोन्ही हाताने चंदेरी फुलं उधळत होता. ती चंदेरी फुलं आणि आकाशातून पडणाऱ्या अमृतधारा यांचा जेव्हा सुरेख संगम झाला तेव्हा त्यातून निर्माण होणारं देदीप्यमान सौंदर्य हे शब्दामध्ये व्यक्त होत नाही. तरीसुद्धा मी हा प्रयत्न करतो आहे तुमच्यासाठी. तुमचा मित्र निवेदक सुरेश साळुंके, बीड. धन्यवाद.